जय भीम मित्रांनो. मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कल्पना दिली होती की भीमा कोरेगाव या लढाईविषयी मी आपणाला सविस्तर आणि खरा इतिहास सांगणार आहे. त्या संदर्भात आपण आज त्याच विषयावर बोलणार आहे. या विषयावर बोलत असताना प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करत आहे. शिवपुत्र राजे संभाजीराजे यांना मानाचा मुजरा देऊन आपण या इतिहासाकडे वळूया. ही भीमा कोरेगावची लढाई दुसरा बाजीराव पेशवे आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्या दोघांच्या मध्ये हे युद्ध झालं. ईस्ट इंडिया कंपनीचा ध्येय एकच होतं की पुणे या शहरावर कब्जा करायचा. हळूहळू त्यांनी बराच या भारताचा प्रदेश जिंकला होता आणि आता पुण्यात असणारी पेशवीशाही, त्यांचं असणारं अफाट सैनिक, यामुळे या इंग्रजांना ही लढाई सहजासहजी जिंकता येत नव्हती. म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या लष्कर भरतीमध्ये अनेक जातींचे लोक, ज्याला आपण अनुसूचित जाती आता म्हणतो, त्यावेळी शूद्र म्हणत होते, ते अतिशूद्र म्हणजे महार, माग, चांबार, वडार, ढोर, लमाण या लोकांना त्यांनी स्वतःच्या सैनिक दलामध्ये भरती करण्यास सुरुवात केली आणि त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. या इतिहासाची सुरुवात करत असताना अगदी थोडंच पाठीमागे जाऊ आणि बुडुबुद्रुक या गावामध्ये जी सत्य घटना घडली ते सांगणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण या घटनेवरूनच पुढे महार सैनिक जागा झाला, त्याची तळपायची आग मस्तकाला गेली. म्हणून ही कथा सांगणं तेवढंही महत्त्वाचंच आहे. भीमा नदीच्या काठी बसलेलं हे बुडुबुद्रुक गाव. जनाबाई नावाची एक पर्टीन भीमा नदीत धुणं धुवीत होती आणि धुणं धुवीत असताना ती नदीमध्ये होती. त्या दगडावर तिनं धुणं अशी आपटत होती. त्यावेळी तिच्या पायाला काहीतरी मऊ असे लागलं, म्हणून तिनं ते हातात घेतलं. कुठला तरी मांसाचा तुकडा होता. तिला क्षणासाठी वाटलं की वन्य प्राण्याची शिकार लांडग्याने कोल्ह्याने केली असेल आणि ते वाहत आला असेल. म्हणून तिनं तो मांसाचा गोळा उचलून असा बाहेर फेकून दिला, वाळवंटावर फेकून दिला. त्याच वेळी एक धनगर तिथून चालला होता. त्याने तो गोळा पाहिला. त्याने तो गोळा पाहिला आणि त्यानं जनाबाईला म्हटला, ए जना, अगं काय टाकायला लागलीस? त्यावेळी जनाबाईनं अजून 2-4 शिवाय देतच म्हणाली, मेले मुर्दे काहीही टाकतात, या भीमा नदीच्या पवित्र पाण्याला अपवित्र करतात. प्राण्यांनी टाकलं का माणसाने टाकलं, पण मेलेल्या जनावराचे मांस होतं या नदीमध्ये. त्यावेळी धनगर तिला सांगितलं, जना, तुला माहित नाही, काल रात्री त्या औरंगजेबानं राजे संभाजीचा खून केलाय आणि त्यानं त्यांचा हात पाय तोडून या भीमा नदीत फेकलं आणि त्याने दवंडी दिलेली आहे की जर कुणी या राजे संभाजीची अंत्ययात्रा काढेल किंवा त्यांना अंत्यविधी देईल
त्याला आम्ही जीवन ठेवणार नाही. जना, तुला माहीत नाही, ही संभाजी राजाचं मास आहे ग, संभाजी राजाचं मास आहे. जना लगबगीनं कापडे धुवून बाहेर आली. तिने गावातल्या पाटलाचा वाडा गाठला. ती त्या पाटलीन बाईकडे गेली. त्या राधाबाई पाटलींना ती जनाबाई सांगू लागली, पाटलीन बाई, आपल्या भीमा नदीत संभाजी राजाला मारून टाकलंय. सगळ्या नदीत त्याचं तुकडं तुकडं आहेत. चला आपण काहीतरी करूया. पाटील कुठे गेलं? पाटलांना सांगा. त्यावेळी पाटील दामोजी सुद्धा पाठीमागे सरला. तो काहीच बोलला नाही. धावत धावत जनाबाई महारवाड्यात गेली. महारवाड्यात जाऊन तिने या महाराणा कथन सांगितलं. तळपायाची आग मस्तकात गेली. त्यावेळी 3 महार जनाबाईच्या समोर आले. धनकोजी, मंगोजी आणि गोविंद महार. गोविंद महार जनाबाईला म्हणाला, अगं, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीला खंदा दिलेला मी आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीला खांदा दिलेली माणसं आहे. आणि त्याचा पुत्र म्हणजे आमच्या घरी आमचं पाणी अन्न खाणारा आमचा राजा होता. चाल जाणे. आणि या 3 महाराणी रात्री जाऊन, सोबत काही सवंगडी सुद्धा आले होते. या 3 महाराणी रात्री जाऊन संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे एकत्र केले. देहाचे तुकडे एकत्र करून त्याला अक्षरशः दोऱ्यानं शिवलं आणि दोऱ्यानं शिवून त्यांचा देह एकत्र केला. आणि शेवटी रघुनाथ बाबांच्या जमिनीवर त्यांचा अंत्यसंस्कार केला. ही घटना, हे स्थळ आणि भीमा कोरेगावचा विजयी स्तंभ यामध्ये 3च किलोमीटरचं अंतर आहे. ही कथा सांगण्याचं एकच तात्पर्य होतं की राजा संभाजी राजांचा देहाचा अंत्यविधी या महाराणी केला. म्हणून हेच पेशवे या महाराणांना तुच्छ लेखत होते. त्यांच्यावर मनुस्मृती पूर्णपणे लादली होती. गावाच्या बाहेर राहणं, गावात येत असताना खाली मान घालून येणं, येणाऱ्या प्रत्येक माणसांना हुजूर मायबाप म्हणणं, आपली स्वतःची सावलीसुद्धा दुसऱ्याच्या अंगावर पडू द्यायची नाही, अशा प्रकारे त्यांना वागणूक दिली गेली. आणि हा मौका मिळाला. आता हा मौका मिळाला तो याच पेशव्यांच्या विरोधात लढण्यासाठी. आणि घडला इतिहास हा भीमा कोरेगावचा. तत्पूर्वी छत्रपती संभाजीराजांसाठी 4 ओळींची कविता म्हणावीशी वाटते. संभाजीराजांचा मृत्यू झाला. त्यावरून जेव्हानं त्यांचे डोळे काढले, हात पाय तोडले, मांसाचे लचके तलवारीने कापले. या शूरवीर संभाजीसाठी एका कवीनं फार सुंदर शब्दात मांडणी केलेली आहे. राजे तुमच्या सावलीने सूर्यही झाकला असता, राजे तुमच्या सावलीने सूर्यही झाकला असता, पाहून पराक्रम तुमचा मुजऱ्याला चंद्रही आला असता.
पण आमच्या डोळ्यापुढे तुमचा रंगेल कथा रंगविल्या, पण आमच्या डोळ्यापुढे तुमच्या रंगील कथा रंगवल्या. तुमच्या रक्ताने पावन झालेल्या इंद्रायणी भीमा भंगविल्या गेल्या. आम्ही तुमच्या रक्ताचे असून आम्ही तुमच्या रक्ताचे असून फितुरांचा जयघोष केला. आम्ही तुमच्या रक्ताचे असून फितुरांचा जयघोष केला. तुम्ही मातीसाठी मरून सुद्धा आम्ही तुम्हालाच दोष दिला. कसं सहन केलंच राजे, कसं सहन केलंच राजे. तप्त सळ्या डोळ्यात घालताना आमच्या तर डोळ्यात पाट वाहतात. साधं काडी कसपट डोळ्यात खुपताना आमच्या मेंदूत मुंग्या होतात. जर जीभ दाताखाली चावली, आमच्या मेंदूत मुंग्या होतात जर जीभ दाताखाली चावली. पण कसं सहन केलं राजे जेव्हा तुमची जीभ कापली गेली. तुमच्या लचके तोडताना लांडग्यांचे आत्मे शहारले असतील. तुमच्या शरीराचे लचके तोडताना लांडग्यांचे आत्मे शहारले असतील. शिर कापणाऱ्या सैतानाचे हातही थरथरले असतील. हातही थरथरले. राजे सहन किती केलं तुम्ही आमच्यासाठी. राजे किती सहन केलं तुम्ही आमच्यासाठी. आणि आम्ही मात्र फुजीत बसलो 33 कोटींना. आम्ही मात्र फुजीत बसलो 33 कोटींना. छत्रपती संभाजीराजे यांच्या स्मृतीचा उजाळा म्हणून एक सुंदर कविता मला वाटली. तर विषयाच्या अनुसरून आपण आता वळूया भीमा कोरेगावचा इतिहास. ब्रिटिश ईस्ट इंडिया या फौजेमध्ये सरदार म्हणून सिद्धनाथ महार होता. आणि एकूण या फौजेत त्यावेळी 834 असे सैनिक होते. सिद्धनाथ महार यांचे वडील रायनाथ महार. हे रायनाथ महार छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी किल्ल्यावर स्वतः रक्षक म्हणून होते. त्यांचा हा सिद्धनाथ महार हा मुलगा ज्यावेळी ब्रिटिश इंडिया ईस्ट कंपनीमध्ये इंग्रजांनी याची भरती केली, सोबत त्याच्या बहुजन समाजातील बरेच लोक होती. परंतु यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पाचसे महार या युद्धामध्ये सामील होते. युद्धाला सुरुवात होण्याअगोदर किंवा हे युद्धाची अपॉइंटमेंट ह्यांना मिळण्याच्या अगोदर सिद्धनाथ महार दुसरा पेशवा यांना जाऊन भेटला आणि म्हटला, जर आम्ही तुमच्या बाजूने लढू तर तुम्ही आम्हाला काय द्याल. त्यावेळी पेशव्यांनी त्याला उत्तर दिलं की एका सुईच्या टोकावरच्या धुळीप्रमाणे सुद्धा तुमची लायकी आमच्याकडे नाही. त्यामुळे तुम्ही कुठेही लढा आणि कुशाल लढा, तुम्ही जावा, तुमची सावलीसुद्धा पडून घ्यायची नाही. तळपायची आग पुन्हा मस्तकात गेली. सिद्धनाथाला असं वाटत होतं
की याला कच्चा खाऊ का उभा चिरू. जेव्हा इंग्रजांनी आमच्या बाजूने लढा, आम्ही तुम्हाला हवे तर स्वातंत्र्य देऊ असे सांगितले, त्यावेळी पहिल्यांदा सिद्धनाथ राजे संभाजींच्या समाधीकडे गेला. दर्शन घेतलं. महाराज, आज मला तुमचा बदला घेण्याची वेळ आली आहे. ही वेळ मी गमावून देणार नाही. हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. पेशवांच्या मदतीनं तुम्हाला पकडलं महाराज, पण ही वेळ मी जाऊ देणार नाही. दर्शन घेतलं आणि 35 किलोची तलवार हातात घेतली. युद्धाला सुरुवात झाली. रात्र होते. 2 तलवारीने रात्रभर सपासप वार करणारा सिद्धनाथ अखेर ज्यावेळी नवीन वर्ष सुरुवात झालं, 1 तारीख उजाडली, त्यावेळी हा पेशव्यांचा हार केले होते. पेशवे पळून गेले होते आणि तिथं फक्त ईस्ट इंडिया कंपनी जिंकली होती. पेशव्यांच्या विरोधात हा झालेला युद्ध हे जगात 2 नंबरचं युद्ध म्हटलं जातं. जेम्स टॉल एक इंग्लंडचा इतिहासकार आहे. त्या इतिहासकाराने जगातले हे 2 नंबरचं युद्ध असं घोषित केलेलं आहे. पहिलं युद्ध ज्यावेळी झालं त्यावेळी 300 लोकांनी 10,000 लोकांना हरवलं होतं. आणि हे दुसरं युद्ध या भारतात झालं. हे केवळ 500 लोकांनी 28,000 पेशव्यांना कापलं होतं. हीच खरी स्वाभिमानाची बाब आहे. या पेशव्यांच्या सैनिकामध्ये 20,000 घोडेस्वार आणि 8,000 पैदल सैनिक होते आणि इथं फक्त 500 महार. कॅप्टन फ्रान्सिस ॲप हा यांचा सेनापती. पण या 28,000 सैनिकांना भारी पडलेला हा भीमा कोरेगावचा योद्धा आणि भीमा कोरेगावचे महार यांनी या ब्रिटिश सैनिकाच्या बाजूने लढून घवघवीत विजय मिळवला. म्हणून ब्रिटिश सरकारने यांच्या स्मरणार्थ 75 फूट उंचीचा विजय स्तंभ उभा केला. तुम्हाला माहीत असावं की 1 जानेवारी 1818ला ही लढाई झाली. या विजयस्तंभाचं काम सुरू झालं ते 1821मध्ये. आणि मित्रहो, हा विजयस्तंभ बांधायचं काम पूर्ण झालं ते सन 1824मध्ये. म्हणजेच येणाऱ्या 2024ला म्हणजेच पुढच्याच वर्षी या विजयी स्तंभाला बांधून 200 वर्ष पूर्ण होणार आहेत. 1 जानेवारी 1927ला स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी या विजयी स्तंभाला शहीद जवानांना मानवंदना करण्यासाठी गेले. आणि तेव्हापासून आजपर्यंत हा बौद्ध समाज या शूर महारांना विनम्र अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगावला 1 जानेवारीला जाणार आहे. जोपर्यंत पृथ्वी चंद्र सूर्य तारे जोपर्यंत हा जग आहे तोपर्यंत ही लढाई आमच्या अस्मितेची होती आणि म्हणूनच आम्ही तिथं आहे आणि आम्ही जाणारच. आज ही लोक तिथे बाबासाहेबांचा आणि बुद्धांचा फोटो ठेवून वंदन करतात
अजून एक महत्त्वाचं सांगायचं की 500 महार असली म्हणजे 500च्या 500 मेली नाहीत. तिथे फक्त 20 महार मृत्युमुखी पडले होते आणि 3 महार जखमी होते. या 23 जणांचीच नावे या विजयी स्तंभावर आहेत. बाकी कुणाचंही नाव नाही. ज्यावेळी हा विजयस्तंभ बांधून झाला त्यावेळी या विजयी स्तंभाचं काम पाहण्यासाठी तिथे एक जमादार, म्हणजे आपण त्याला आता सध्या वॉचमन म्हणतो, तिथे एक जमादार नेमला होता. त्या जमादाराचं नाव होतं खंडोजी वीर. ब्रिटिश सरकारने या खंडोजी वीरला 250 एकर जमीन खाण्यासाठी दिली. आता हा जो विजयी स्तंभ आहे त्या विजयी स्तंभासाठी दिलेली जी जागा आहे ॲक्वायर करून, ती 3 हेक्टर 86 आर आहे. ही सध्या पूर्णपणे ही जागा फक्त त्या विजयी स्तंभासाठीच ब्रिटिशांनी दिलेली आहे. कुणीही उठत असेल, काही म्हणत असेल, माझा पूर्वज इथं होता किंवा आम्ही इथं होतो, आमची 10वी पिढी आहे, आमची 15वी पिढी आहे, कुणाची पिढी नाही ती. तिथं फक्त महाराजा रक्ताची पिढी आहे. जेव्हा पूर्ण देश नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होता आणि चालू वर्षातील शेवटचा दिवस म्हणून अगदी उत्साहानं, आनंदानं नशेत डुबला होता, तेव्हा हा भीमा कोरेगावचा इतिहास 2-2 तलवारीने एक महार लढत होता. म्हणून 1 जानेवारीला तिथे आम्ही जमतो आणि त्या विजयस्तंभाला सलामी करतो. हा दिवस शतायुष्य गेली तरी हा दिवस 1 जानेवारी ही नवीन वर्षाची सुरुवात असेल, पण नवीन अस्पृश्य जनतेच्या नवीन जीवनाची ही सुरुवात झाली. जेवढे बी पेशवेशाहीनं जे लादलं होतं ते झटकून काढण्याचं काम फक्त इंग्रजांनी केलं, कारण त्यांना घवघवीत विजय मिळवून दिला. ते फक्त 500 महाराणे. मित्र हो, 20 शहीद झाले आणि 3 जखमी झाले. या 23 जणांचीच नावे आजही त्या विजयस्तंभावर आहेत. आणि पुनश्च एक वेळ मी त्यांना विनम्र अभिवादन करतो, त्यांनाही मानाचा जय भीम करतो. विनम्र अभिवादन करून मी इथेच थांबतो. धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले आभार. जय भीम. नमो बुद्धाय.